गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रभु रामचंद्र महाराज के जय। महारुद्र हनुमान के जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरम्। स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ जगी। जय जय रघुवीर समर्थ। आतापर्यंत आपण नुपेक्षे कदा रामदासाभिमानी या विचाराचं चिंतन काल पूर्ण केलं आणि आज आता कालच आपण सुरुवात केली आहे। मनाने भगवंतापाशी राहता आलं पाहिजे। मनाला समर्थ सांगतायत की तू राघवापाशी वस्ती कर बाबा, मार्ग देत आहेत। जो आतापर्यंत विषय आपण पाहिला त्याला आता पुढला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला करायचं आहे ना, तुला खात्री वाटत नाही का, मग मी तुला सांगतो, मन नाही ना आवरत तर मनच तू रामाच्या चरणाशी ठेव। आणि म्हणून कालचा विषय आपण पाहिला होता, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी गालितो संकटी स्वामी जैसा। हरिभक्तीचा धाव गाजे निशाणी नुपेक्षे कदा रामदासा अभिमान। हा परमात्मा वाजत गाजत आपलं निशाण फडकवत येतो आणि आपल्या भक्ताचं
तो रक्षण करत असतो, हे तू लक्षात ठेव म्हणाले. असा काल आपण विषय पाहत होतो. असं आहे, साधनेमध्ये महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे भगवत भाव, भगवंताविषयीचं प्रेम, निरपेक्ष प्रेम. स्वार्थी नको, म्हणजे मला काही दिल्या घेतल्याचं प्रेम नको. परी तुझाच म्हणवीन हे प्रेम, भगवत भाव आमच्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. हा प्रयत्न सगळ्या संतांचा, ऋषींचा, महात्म्यांचा, समर्थांचा तोच आहे. केवढं प्रचंड विलक्षण आणि आश्चर्यचकित करून ठेवणारं असं वाङ्मय, मी साहित्य म्हणणार नाही. साहित्याला नाश आहे, पण वाङ्मयाला नाश नसतो. शाश्वत सत्य ज्याच्यातनं प्रगट होतं तेच वाङ्मयच असतं. आणि म्हणून समर्थांच्या ह्या विचाराला फार मोठा भाग आहे. सदैव आपण काय करतो साधना करताना, आता आम्हाला वारीच्या वेळेला अनुभव येतो. तुम्हाला काय बुवा, देव सहाय्यभूत आहे. आमच्या नशिबातच नाही हो, आम्ही कशी करणार वारी? हे असं सारखं बोलून उपयोग नाही. अडचणी येणार नाहीत का? येणार आहेत. मग त्यात मी काय करू शकतो? पण परमात्मा, तुम्ही 2 पावलं पुढे आला तर तो 4 पावलं येईल. तुमची अडचण असेल तर तो तुम्हाला सांगून नाही बाजूला करत, तो नकळत सगळं मार्ग सुकर करून देतो आणि तुम्हाला पुढे घेऊन जातो. पण माझी जाण्याची तयारी असेल तर. आणि म्हणून परमार्थ हा माणसाला आश्रय वाटला पाहिजे. आश्रय आहे तो माझा. हे मना, तू चांगला आहेस, तू रामरायाजवळ राहा. हे जवळ राहण्यासाठी जीवाला, साधकाला या अनंताची जाणीव झाली पाहिजे. हा मर्याद आहे, सर्वव्यापी आहे, सर्वगत आहे, अविनाशी आहे. या सगळ्याची जाणीव झाली पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी, भगवंताच्या प्रेमासाठी, आत्मज्ञानासाठी आपल्याला साधना करायची आहे. हा दृढभाव हवा आहे. बाह्य जगातून, दृश्यातून मन बाजूला गेलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, बाबा तू सगळं करायचंय कर, पण मन तुझं मात्र तू राघवापाशी ठेवून दे. जे सगळ्या गोष्टी करताना मला माझ्या प्रभूची, राघवाची आठवण राहायला पाहिजे. साधा विचार करा. आम्ही रामाच्या चरित्रामधनं शबरीचं चरित्र पाहत असतो. काय आहे शबरी? कसा अर्थभाव आहे? गुरूंनी सांगितलंय, मातंग गुरूंनी सांगितलं, तू इथे थांबायचेस. आणि इथे प्रभू येईल, विष्णूचा अवतार होईल, त्याच्यात रामचंद्र येतील आणि तेव्हा तू त्याला माझ्या इथलं आदरातिथ्य कर. त्याला काही आवश्यकता वाटली तर त्याला पुढचं मार्गदर्शन कर. आता किती काळ आहे तिने विचारलं नाही, त्यांनीही सांगितलं नाही. कालच मला कोणीतरी म्हणालं, आम्हाला राघवाचं दर्शन, रामाचं दर्शन व्हावं. चांगली गोष्ट, इच्छा वेट नाही, पण ती बद्धाला कारणीभूत होते.
हीच गोष्ट हिते तिची आहे. तिला सांगितलंय त्यांच्या गुरूंनी की तू इथे थांबायचंयस. आता देहपतन झालेलं आहे. ती जी राहिली आहे तिथे ती सूक्ष्मदेहानी आहे. अनंत काळ, किती काळ गेलाय माहित नाहीये. युग संपलंय एक. बिल्लिणी त्या शबरीचं चरित्र तरी माहितीये का? शबरी लहान होती, बिल्लिणीच्या घरची आहे. बिल्लिण घरातली आहे, लहान पोर आहे. त्यावेळेला ते बकरींची बाळ ते ही असतात लेकरं, तशी ती खेळायची त्यांच्या बरोबर वगैरे सगळे. त्याही तिच्या बरोबर खेळायच्या, गाई वासरांची खेळायची, वासरांबरोबर खेळायची. आता त्यांच्या समाजाच्या पद्धतीने लग्नाचा विषय निघाला. घरात बोलणी ऐकतेय मोठ्या लोकांची, तिला काय कळतंय. पण तिला असं कळालं, गंमत बघा, तिला असं कळालं की आपलं काहीतरी लग्न होत आहेत. लग्न म्हणजे काय माहिती नाही, पण माझ्या बकऱ्या ते देणार आहेत आणि ते मारणार आहेत त्यांना, मग मी लग्नच करत नाही. आई वडिलांना म्हणाली, आई तुला काही कळतं का? म्हणाले, काय तुला काय करायचं त्याच्याशी? आम्ही काय द्यायचं नाही ते आमचं आम्ही बघू, तू इथे उभं राहायचंस लग्नाला. घाबरली. आणि एक क्षण असा आला की रात्र झाल्यावर, लग्नाच्या आधी 1-2 दिवस समर्थांचं घडलंच आहे. तशाच पद्धत त्या समर्थांचं तर पुढे जाऊ नये, ही आधीच रातोरात पळून गेली. माझं लग्नच नको म्हणाली, लहान पोर आहे. आता शोधायला येतील ह्या भीतीने आवाज करायचा नाही, बघायचं नाही, असं करत करत पळत पळत चालली आहे. श्वापदांची भीती वाटली की बिल्लिणच. तिला ते कळत होतं. झुडपांवर झाडावर जाऊन बसायची, हळूहळू करत लपून बसायची. दिवसा झाडावर बसायचं, रात्री पळत सुटायचं. एका ठिकाणी ती आलेली आहे, हा मातंग ऋषींचा आश्रम. त्या झाडावरनं तिने बघितलं की ह्या आश्रमात सगळं काय काय चाललंय, इथे काय लोक करतायत काय नाही. मग ऋषी पत्नी उठतायत, ते सगळं सडा सारवण करतायत. कोणीतरी पोर येते, रांगोळी काढते, अमुक करते. विद्यार्थी उठतायत, काहीतरी म्हणतायत, कळत काही नाहीये, पण शब्द माझ्या कानाला बरे वाटतात. आपण ह्या झाडावरच राहू. दिवसा फक्त झाडावर राहायचं, हळूहळू बघून ठेवायचं. रात्र संध्याकाळ झाली, सूर्यास्त की फळं आणून ठेवायची, काढून ठेवायचं, परत चढायचं. रात्र झाली की उतरायचं. पण आता पळत नाही, आता तिथे थांबली आहे. हे सगळं बघून तिच्या मनात आलं, आपणही सेवा करावी मग. आणि सगळे तिथे पशु आहेत, पक्षी आहेत, गाय वासरं आहेत. ती आपली जायची, रात्री हळूहळू तिथे सेवा करायला लागली, हळूहळू, आणि सगळं साफ करायला लागले. विद्यार्थ्यांना वाटायचं ऋषीपत्नी करतायत, ऋषीपत्नींना वाटतंय विद्यार्थी करतायत. आणि एक दिवस त्यांनी अप्रतिम सुंदर अशी रांगोळी काढली, फुलांची, रानफुलांची. ऋषीपत्नीने विचारलं, काय रे, कोणा मुलाला हे जमलंय असं काढायला? मला शिकव रे. मुलं म्हणाले, आम्हाला नाही माहिती. मग तुम्हीच काढलीत ना? आम्हीही काढली नाही. मग करतंय कोण? म्हणाले, इतके दिवस स्वच्छता. मग एक दिवस ऋषी लपून बसले, काय काय रात्री घडतंय ते बघितलं, तर ही पोर झाडावरनं येते, सगळं करते. भगवत राघवे वस्ती की जय,
हे राघव म्हणजे प्रत्यक्ष तो नको आहे, तो परमात्माच आहे. वस्ती केली तिने तिथे आणि भगवत भाव प्रगट झाला ऋषींना मग त्यांनी तिला एक दिवस थांबवलं. घाबरू नको, आम्ही काही तुला करणार नाही, त्या स्वतंत्र कुटीत तू राहा, आमच्या इथेच राहा, आमच्याबरोबर खा पी, तुला कोणी इथनं जा म्हणणार नाही, तू घाबरू नको, आम्ही बघू कोणी आलं तर. ती निर्धास्तपणे सेवा करत राहील. का बरं घडलं? हा विश्वास, ही श्रद्धा, हे प्रेम निरपेक्ष आहे. मला काही मिळेल नाही, मला देतील नाहीये भाव तिथे. मिळालं तिला. आणि ऋषींनी सांगितलं वाट बघते आता कधी येणार विचारलं नाही आहे. ऋषी गेले निघून, म्हणजे वयोपरत्वे गेले, पत्नी गेल्या, मुलं गेली, आता ती एकटी आहे. वाट काय बघते? माझ्या गुरूंनी मला सांगितलंय प्रभू रामचंद्र येतील, रोज उठावं, स्वच्छता कर. आज प्रभू आले तर रोजच्या रोज स्वच्छता करायची, फळं आणून ठेवायची. बोरं बिरं लिहिलेलं नाहीये बरं का ग्रंथोक्त. फळं आणायची, सगळं ठेवायचं, तांब्यावरून ठेवायचा पाणी प्यायला. ऐन वेळेला मला नाही सुचलं तर सकाळी उठलं, आपली आंघोळ वगैरे झाली की लगेच याचा तयारी लागायचे. रामा मी तुझी वाट बघते रे, रामा मी वाट बघते. धैर्य पाहिजे. तेच समर्थ सांगतायत आपल्याला. मी चरित्रातनं तुम्हाला सांगितलं. हे धैर्य आमच्यात कधी येणार? समर्थ म्हणतात हे तू राघवे वस्ती की जे, म्हणजे हा जो आहे ना, हा राघवपणच आहे. परमात्मा येणार आहे, तो मला भेटेल. माझं अंतःकरण शुद्ध राहायला पाहिजे. काम क्रोधे केले घर रीते, तो राहणार आहे तिथे ना. उद्धवाला विचारलं भगवंताला उद्धवानी विचारलंय, आता इथनं तू जाणार म्हणतोयस तर आहे राहणारेच कुठे? वैकुंठला, गोलोकला का कुठे? नायम प्रविष्टयम वैकुंठ. मी प्रविष्ट कुठे? भागवतार्णवम, भागवत ग्रंथात येऊन मी राहणार आहे. आणि म्हणून आमच्या समर्थांनी दिलेला शब्द पाळायला नको. माझी काया गेली जरी तरी मी आहे दासबोध आत्माराम. हे केवढा दिलाय शब्द. मग आम्हाला दासबोध वाचताना समर्थांचा शब्द का ऐकायला येऊ नये हो? आम्ही इतकं संवेदनशील का होत नाही? आणि जोपर्यंत तुम्ही संवेदनशील होत नाही तोपर्यंत ही वस्ती झालेली समजणार नाही. क्षणभर वाटेल, मनभर येणार नाही. आणि यासाठी आपल्याला ते पाहायचं आहे. आणि यासाठी भगवंताला आपल्या आर्ततेची, निष्ठेचं कौतुक वाटलं पाहिजे. पत्र पुष्पम फलम तोयम. मला जो भक्त देईल ती मला ईश्वरभक्ती आवडते. सारखंच नाही, परिस्थितीने जर काही आली, वेळ नाही झालं तर पत्र पुष्पम फलम तोयम सुद्धा. पण मला देण्याची माझी वृत्ती पाहिजे, माझी दानत पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी कबीरजी म्हणतात, मनुवा मेरा मरो गवो दुर्बल भयो शरीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कहत कबीर कबीर. ते म्हणतायत ईश्वर कबीराच्या मागेच धावतोय राम. का धावतोय? अरे कबीरा थांब, मला तू सोडून जाऊ नकोस. राम म्हणतायत मनुवा, अरे तू मला सोडू नकोस रे, तू कुठे चाललास? कारण आहे तिथे, मनुवा मेरा मरी मयो, माझं मन अमन झालंय.
अमन होणं हे महत्वाचं आहे. मन, अमन. मग अमनच काय असतं? तर न मन. नमन जे आपण करतो ना, ते अमन व्हायला पाहिजे. नमनचा अर्थ तोच आहे, तोच अमन. अमन म्हणजे काय? मनाचं मनपण संपलं पाहिजे. आणि मनाचं मनपण संपत नाही तोपर्यंत भगवंताचं भगवंतपण प्रगट होत नाही. कारण मनामधनं काय व्हायला पाहिजे आहे? तर अमन होणं म्हणजे काय? नमन होणं म्हणजे काय? मनातले काम, क्रोधादी विकार नष्ट झाले पाहिजेत. मला बिघडत नाही सांगायला इथे बसून प्रत्येकाला, पण थोडा प्रयत्न तरी केला पाहिजे. थोडा प्रयत्न. हळूहळू एकदम नाही येणार. अनंत जन्माचं हे साठत आलेलं असतं. ते चित्तात बसलेलं आहे. काळ अनुकूल मिळतो तेव्हा ते प्रगट होतं. हळूहळू प्रयत्न केला पाहिजे. रित मन झाल्याशिवाय तिथे नाही त्याला वास्तव्य करता येत. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं, हे आमच्यामधल्या विषयांची आवड संपली झाली पाहिजे. संकल्प विकल्प संपले पाहिजे, चंचलता संपली पाहिजे, तेव्हाच ही अवस्था येते. थोडक्यात साधनेने देहभाव संपला पाहिजे. उदाहरण देतो. आपण काय म्हणतो? माझं डोकं दुखतंय. डोकं खरं तुमचं आहे का? विचार करा. थोडं आपल्याशी, इतरांशी नाही बोलायचं, कोणाला सांगायचं नाही. पहिला मनात विचार करायचा, देह माझा आहे का? डोकं माझं आहे का? दुखतंय, दुख. तुला काय दुखायचंय ते दुख. आज तुम्हाला जर ती सवय असेल की डोकं दुखायला लागलं की लगेच गोळी घ्यायची, उदाहरण अभ्यास सांगतोय, तर आम्ही काय करायचं लगेच? ठीक आहे, तुला डोक्यात दुखायचं आहे ना, दुख. मी काही लक्ष देणार नाही. मी कशात गुंतायचं आहे? श्वासावर आणि नामावर. आज लगेच घेणारी गोळी तुम्हाला 15 मिनिटं का विना, 10 मिनिटं, 5 मिनिटं गेली तरी खूप झालं. आणि मग घेतली तर हरकत नाही. हा 5 मिनिटाचा कालावधी कालांतराने कायमचा जाईल. रामकृष्ण परमहंस ठाकूरजी म्हणाले, कॅन्सर झालेला आहे. शिष्य म्हणतायत, कालिका माता तुमच्याशी बोलते, सांगते, हो बोला की तिच्याशी, मला एवढा त्रास होतोय. अरे इतके दिवस तुम्ही माझ्या सान्निध्यात आहात, देहाचं बघून घेईल ना, मला काय त्या देहाशी पडलेलं आहे. हा भाव त्यांनी प्रगट केला. तिथे शिकायचं आपण, नुसतीच गोष्ट नाही वाचायची, चरित्र नाही वाचायचं. त्यांचे भाव कसे प्रगट झाले आणि असे भाव भगवत प्राप्तीसाठी माझ्या ठिकाणी कसे होतील हे पाहणं म्हणजे चरित्र अवगाहन करणं आहे, नुसतंच नाही हो. आणि यासाठी देहाशी तादात्म्य झालं की ईश्वराची ओढ संपून जाते. पाय दुखत आहे, अमुक होत आहे, तमुक होत आहे. अहो या तक्रारी राहणारच आहेत. त्या कोणाला चुकल्या आहेत? हा देहच असा आहे. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा जो जो. ज्ञानेश्वर महाराज उत्तम अभंगात सांगतायत. मदालसा राणीचं चरित्र सांगताना म्हणतायत, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, सोहम जो जो रे बाळा, सोहम जो जो रे बाळा. हा देह नाशवंत कृमिकीटकांचा तो सांधा, वरी घातले चर्म मलमूत्राचा तो बांधा. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. 175 ओव्या आहेत. आपला तिकडेच वेळ जाईल. ते सांगते हा देह कशाचा आहे. राणी मुलांना सांगते, जन्माला आलेल्या मुलांना,
की अरे तुम्ही सोहम शिका. मुलं 8 वर्षाची झाली की वनात जायला तयार. अभ्यास त्यांना होतोय. सोहमचा जप देते आणि म्हणूनच त्याला महत्व येतं. आणि म्हणून गोकुळातल्या गोपी, तुकारामांसारखी भक्ती, लढीवाळ नामदेव राय, लाडली राधाराणी आणि याच्यामध्ये समर्थांचा भोलारा, आमच्या वेणा स्वामी, आमच्या अक्का स्वामी, काय केलं असेल त्यांनी? दोन्ही आहे. अक्का स्वामींमधलं तर वैशिष्ट्य आहे, 37 वर्ष समर्थांच्या पश्चात एकटी गड सांभाळणारी स्त्री. आज आम्ही म्हणतोय उदो स्त्रियांचा जर खराच उद्धार केला, अशी सुरुवात केली आहे ती समर्थांनी केलेली, नाथांनी केलेली आहे. नाथांच्याकडे तर वैशिष्ट्य आहे, जनार्दन स्वामींच्या 2 पत्नी होत्या. नाथ ध्यानधारणेत बसले, युद्धाचा प्रसंग आला तर दोघीही घोड्यावर जाऊन युद्ध करत होत्या. तो इतिहास आम्ही विसरतोय, दुर्दैव आहे आमचं. समर्थांनी किती सेना तयार केली होती महिलांची. औरंगजेबाला वर 6 महिने चढून दिलेलं नाही त्यांनी. पण फंदे पितुरी आमचा दोष आहे ना फार मोठा. मग राघवाचं केलं. आता म्हणाल त्यांनी एवढी सेवा करून झालंच काय? काही नाही, त्यांच्यामुळे आज आपल्याला समर्थ दिसतायत. समर्थ त्यांच्यामुळे दिसतायत, हे लक्षात ठेवा. असो, अशा प्रकाराने हा आदर्श बघायला पाहिजे. हे पाहिल्यावर एकच आहे की आज हे प्रेम सगळ्यांचं पाहिलं की लक्षात येतं. समर्थ सांगतायत, मना तू प्रभू चरणांचा आश्रय घे. तू काय कर बाबा, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. मग पुढे म्हणतायत ते, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना वस्ती राघवी वस्ती की जय श्रीराम. आता पुढचा विषय समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, आपल्याकडे वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, ही सर्व भगवंताची स्तुती गातात. सगळी भगवंताची स्तुती गातात. ज्यांच्या सान्निध्यात गेल्यावरती खरं म्हणजे समाधानाचा अनुभव येतो. त्या सान्निध्यात तू राहा, तेव्हा हे मना भगवंतापाशी जाताना सगळा चंचलपणा टाकून दे. आज याच्याकडे, उद्या त्याच्याकडे, परवा नाही, गरज नाही आहे, गरज नाही आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एकतत्व नाम दृढधरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. आणि मग त्यांनी सांगता येतोय की राघवाच्या ठिकाणी तू वस्ती कर. म्हणजे राघव म्हणजे किती रूपांनी तुम्हाला भेटणार आहे ते समर्थांनी आधी सांगितलं, वेद शास्त्र पुराण. मग वेदशास्त्र पुराणात काय आम्हाला राघव मिळणार हो? एक शंका मनात येऊ शकते. असं आहे, प्रत्येक जीव हा सुख आणि शांतीचा, समाधानाच्या शोधात आहे. प्रत्येक जीव प्रयत्न तो करत असतो. परंतु तीव्र बुद्धीचे लोक जे असतात ते त्या ठिकाणी वेद शास्त्र पुराणांपैकी कुठला तरी आधार घेतात. मग तो का घेतात? तर वेदात जर काही पाहायचं असेल तर भगवंताचं केवळ वर्णन आहे. वेदामध्ये वर्णन आहे, भगवंत कसा आहे.
ओम सहस्र शीर्षा पुरुषा, हे वर्णन आहे. तो कसा आहे? भगवतीचं वर्णन श्री सूक्तात दिलेलं आहे, वेदोक्त आहे, पण वर्णन आहे ते. पण त्याचं त्या ठिकाणी जर पाहिलं तर वर्णन दिसतं, पण त्याचं चिंतन करायला लागतं बराच काळ. त्याच्यासाठी तीव्र बुद्धी लागते. आता शास्त्रामधलं विवेचन आहे. शास्त्र म्हटलं तर ती खरं जे आज्ञा आहे, तू काय कर, हे तुला करायचं आहे, आज्ञा आहे, ते एक त्याचं स्वरूप आहे. पुराणांमध्ये काय आहे? भगवंताचा लीलानुवाद आहे, कर्म आहे, पराक्रम आहे, गुणानुवाद आहे. ह्या सगळ्यामध्ये एक होतं की जीवाला ऐकताना आनंद वाटतो. का आनंद वाटतो? तर त्याचा प्रभाव असा आहे पुराणांचा की हे सगळं ऐकता ऐकता आमचं मनाचं, बुद्धीचं, अंतःकरणाचं मालिन्य नाहीसं होतं. आणि म्हणून एकदा जरी रामायण ऐकलं, रामकथा ऐकली, कृष्णकथा ऐकली, तरी पुरेसं होत नाही. वारंवार ऐकावंसं वाटतं. त्याचं कारण काय? त्याला नाविन्यता आहे, त्याला ताजेपण आहे, रोज नित्य नूतन आहे. कथा तीच आहे हो, पण जो स्वीकारणारा असतो तो कसा आहे हे पाहायचंय. आणि म्हणूनच असे, त्यामुळे संत सदैव आनंदात समाधानात असतात. संत भक्त असेच असतात. समर्थांचा विचार इथे दिव्य आणि विशाल आहे. तो प्रत्येक ओळीत दिसून येतो. वेद, शास्त्र, पुराण भगवंताचं भरभरून वर्णन करतात असं आता आपण पाहिलं. पण याचा अर्थ काय आहे? तर वेद हे स्थूलाचं वर्णन करतायत त्याच्या, शास्त्र सूक्ष्म रूपाने तिकडे नेत आहेत, आणि पुराण सूक्ष्म असूक्ष्म दोन्हीतही नेतात. म्हणजे सगुणही दाखवतात, निर्गुणही दाखवतात. पुराण सगुणही दाखवतात, निर्गुणही दाखवतात. तुम्ही पाहणार कसं? आणि म्हणूनच त्याचं रसपान करता आलं पाहिजे. म्हणून सूत महर्षी भागवताच्या प्रारंभालाच एक गोष्ट म्हणतात, निगमो कल्पतरोर गलितम फलम मुख शुक मुखाद्रव संयुतम. हे भागवत रसामृत का झालेलं आहे? शुकानी त्याला स्पर्श केलाय. शुक म्हणजे दोन अर्थ. पोपट, पोपट पिकलेल्या फळाला स्पर्श करतो, आणि हे शुकाचार्य महाराजांनी त्याला स्पर्श केलाय भागवताला, म्हणून तो रसमय आहे. रसमय म्हणजे आम्ही काय करतो? आम्हाला रस कोणता माहितीये फक्त? पिबत भागवतम रसमालयम मुहुरव रसिका भुवी भावुका. यातला आनंद केवलानंद घेता आला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, यातलं काहीही टाकायचं नाही. म्हणजे काय? परत तर आंबा असतो, आपण त्या ठिकाणी रसाचा आंबा असेल तर काढून घेतो, कोय टाकतो, साली टाकतो. हिते म्हणणं आहे किंवा समर्थांना म्हणायचं आहे, त्यातलं काहीही टाकण्यासारखं नाही, काहीच टाकलं जात नाही. इतकं ते छान आहे. म्हणजे रसमय, रस सालीसह निघालेला रस घ्यायचा आहे. पिबत, आम्ही तो रस प्यायचा आहे फक्त. किती सोपं सांगतायत. चावायचं नाही, दात आहेत नको, नाहीत नको, खरे असो खोटे असो, दाखवायचे असो, काही नाही, नुसतं घ्यायचं आहे. इतकं पुराणांचं महत्व त्यांच्या दृष्टीने.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं, सूत महर्षी म्हणतात, या योगाने जीवाला समाधानाची प्राप्ती होते. महत्वाचं एकच आहे, भगवंताशी नातं जोडल्याशिवाय आपल्याला कोणतीही गती नाही. नातं त्याच्याशी जोडायला पाहिजे. मग त्याला माध्यमं दिली त्यांनी. या माध्यमात ते बघ, या माध्यमात ते बघ, मी कर्म करेन, मी अशा पद्धतीने करेन, शास्त्राज्ञ आहे, मी करेन. मग इकडचं मी बघेन. मग ह्या दोन्हीतही मला रमता येत आहे. सगुणातही रमतोय, निर्गुणातही मी रमतोय. का पाहता येऊ नये मला तसं परमात्मा? मला दिसणार नाही का? दिसेल, पण माझी तितकी जाऊ शकत नाहीये, मी हे समजत नाहीये मला. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज, उंच देवाचे चरण तेथे तुझे अधिष्ठान, समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी. पूजा होती मुक्ता फळे, रस होई या मंगळी, रस होई या मंगळी. तुकारामांना दिसलेला हा रस आहे, तो समर्थांना दिसलाय. ते त्यांच्या एकूण कोमल रूपात आणि थोड्याशा कठोर रूपात सांगतात, अरे याच्यातनं तरी शोध ना तू. असा ज्याच्यात परमात्मा आहे अशा राघवापाशी वस्ती केली, म्हणजे तू याचं चिंतन कर, म्हणजे राघवाशी वस्ती होईल, हा अर्थ आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं, ह्या सगळ्याची अनुभूती मन बुद्धी चित्ताला आली पाहिजे. व्यापक अर्थ आहे. समाधान म्हणजे काय? परत दुसरा प्रश्न येतो. भगवत सेवेत अंतःकरणात सदैव प्रसन्नता वाटणं, स्थैर्य वाटणं, तृप्तता वाटणं म्हणजे समाधान. मी केल्याचा कंटाळा आलाय, मी थकले बुवा पूजा करून, मी थकले बुवा पूजा करून, नाही होता का? थकता कसं होतं? म्हणजे मनापासून घडत नाहीये ना, मनापासून घडत नाही. इथे ते नकोय आम्हाला. भगवत समर्थांना अभिप्रेत ते नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा, बरवाचा अर्थ काय? चांगला नाही, गुड बेटर बेस्ट नाही आहे. तर आता मला दुसरं काहीही पाहण्याची आवश्यकता नाही, गरज नाही, मी पाहणार नाही. असं ज्या वेळेला वाटेल तो क्षण म्हणजे बरवेपण आहे. मी रामाच्या चिंतनात आहे, मी कृष्णाच्या चिंतनात आहे, मी भगवंताच्या विचारात आहे, मी गीता उपदेशात आहे. बघा, रोज नवीन नवीन स्फूर्ती, स्फुरण, आनंद, समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कसा प्राप्त होतो माहिती आहे? लहानपणी आम्हाला शाळेपासून थोडंसं आपले भगवंताची सेवा, तेव्हा कळत नव्हतं सेवा वगैरे, तेही सांगतो प्रामाणिकपणे, स्वामींची कृपा एवढंच होतं. काहीतरी छोट्या फार रचना करायच्या. योगायोगाने एकदा वेळ आली, शाळेत एका कवींना बोलवलं, कवयित्रीला. आमच्या मराठीच्या पेंडसेबाई होत्या. त्यांनी काय केलं, म्हणाल्या, त्यांनी पहिला प्रश्न विचारला, कोण मुलं कविता करतायत? त्यावेळच्या प्रमाणे लाजरं बुजरं व्यक्तिमत्व, काही बोललो नाही, बोलायचंच नाही. मग पेंडसेबाई आमच्या, इकडे अजित, काय झालं? म्हटलं, तू का नाही उठत, सांगत का नाही? म्हटलं, नाही बाई, एवढा मोठ्या पुढे मला येत नाही काय. इकडे उभा राहा म्हणाले. मला उभं करून ठेवलं. त्याच्यातच इतरांना विचारलं. मग त्या कवयित्रीने विचारलं, सांग बरं, तुला कविता कशी स्फुरली? मला नाही सांगता आलं. म्हटलं, नाही मला येत सांगता.
कधीपासून माहीत नाही. असं कसं म्हणतो? मी इतरांना विचारलं, बोलणं झालं. बरं आता तरी सांगशील का रे बाळा? त्या बोलल्या गोडीमध्ये. गोडीत बोललं की लगेच आमचं तत्व असलं लगेच विरघळून जायचं. हो म्हटलं सांग. मग सांगितलं त्यांना. मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. धुंद रसाचे शिरी घेऊन शब्दांच्या गवळणी हसती रुसती विषात वसती कधी तरंगती अंबारी. मी न कुणाला सांगा याची कविता स्फुरते कशी. एका त्या प्रतिभेने दिलेलं उत्तर. हे जे स्फुरण आहे ना, तो देणारा परमात्मा असतो. ते बुद्धीवरचा संस्कार असतो, मनावरचा संस्कार असतो, चित्तावरचा संस्कार असतो. आणि हे आपल्याला स्फुरायला लागतं. हे कधी? एका तत्वानी, एका विचाराने तुम्ही पुढे पुढे जाल तसं. समाधान हे ठेवले ना, आता तू ताडभर घेऊन जा, नाहीये, यातच तुम्हाला ते मिळणार आहे. आणि म्हणूनच रामाच्या ठिकाणी कोणत्याही साधनेने स्थैर्य झालं पाहिजे हे समर्थांना सूचित करायचंय. कोणत्याही बाजूनी जा, तुम्हाला एकच मानलं पाहिजे हे बंधन नाही. त्यांनी जा, सूक्ष्मतेने जा, स्थूलतेने जा, सूक्ष्मासूक्ष्मने जा, तुम्हाला स्थैर्य लाभलं पाहिजे. कारण एक आहे, मन चंचल गतिमान इंद्रिय आहे. वास्तविक मनाची उत्पत्ती ही सात्विक अन्नापासून आहे. पण आम्ही रजोतमोचं अन्नपदार्थ घेतल्यामुळे त्याचा सात्विकपणा नष्ट होतो. जसा कोळसा उगाळावा तितका काळाच असतो, तो काही गोरा होत नाही. तसं सात्विक मन, सात्विकतेतनं मन निर्माण होताना ते पांढरं स्वच्छच असतं. रजोतमो त्याला मिळतात. मग त्याच्यावरचा पांढऱ्या वस्त्रावरचा छोटासा डाग लगेच दिसतो, धुतला तर जातो. रजोगुण असेल तर आम्ही काय म्हणतो, मळखाऊ वस्त्र असलेलं तर बरं, खा मळच, धुवायला नको, आळस. इथे ते नाही आहे. नित्य झालं पाहिजे, मन स्वच्छ राहायला पाहिजे. म्हणून राघवापाशी तू वस्ती कर म्हणाले. आणि रजतम हे चांचल्य आणत असतात. यासाठी याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून भक्तिशास्त्रात म्हणतायत सर्व कर्मे मन भगवंताला अर्पण करा. म्हणून माऊलींनी एका वाक्यात सांगितलं, जे तुला आले कर्मनाशे ते आदि पुरुषी अर्पिजे. जे जे कर्म करशील ते त्याला अर्पण कर. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि अद्यं सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि. आम्ही सगळं त्या भगवंताला अर्पण करायचं आहे. पण चांगल्यातलं चांगलं सगळं अर्पण करता आलं पाहिजे. नवे मला समजलं पाहिजे, म्हणून हे चिंतन करायचंय. नुसते पाठ झाले मनाचे श्लोक नको, आम्ही सगळे म्हणतो नको, ते आमच्या अंगात मुरले पाहिजे. त्यातले विचार मुरले पाहिजे, त्याचा गर्भितार्थ मुरला पाहिजे. आणि म्हणून हे त्या ठिकाणी. आणि असं आहे, मन बुद्धी चित्त ही अर्पण करण्याची कला आहे, नुसतं म्हणणं नाही आहे. आमच्या भीष्माचार्यांनी अर्पण केलंय शेवटच्या क्षणाला. आणि त्या क्षणाला काय प्रगट झालं? विष्णू सहस्रनाम. भगवंताची केलेली स्तुती आहे विष्णू सहस्रनाम. म्हणजे अतिशय प्रभावी आहे. सदैव म्हणण्यात ऐकण्यात ठेवावं माणसाने. मी तर सगळ्यांना सांगतो,
एखाद्याच्या जाण्याची वेळ आहे, कळालेलं आहे, डॉक्टर सांगतात की आता फार काळ नाही, रडत बसू नका, सगळे लांब व्हा, विष्णू सहस्त्रनाम ऐकवा. त्या जीवाला उत्तम गती मिळते, त्याच्या मनात असो नसो उत्तम गती मिळते. आणि याला बोलवू का, आठवण देऊ नका, त्याला बोलवू का, आठवण देऊ नका, गुंतो जीव आणि त्या भावाने तो जीव मागे मागे उडला जातो, त्याला गती मिळत नाही. इतकं त्याचं महत्व आहे. आणि म्हणून जे चांचल्य आहे सर्व ते सगळं द्यायचं आहे. आणि यासाठी साधने दृढ राहणं, आळस कंटाळाट नको. जे घडतं तेव्हा मन जीवाची वस्ती प्रभुचरणी होते, हा विचार आहे. या विश्वात मानव भगवत विन्मुख आहे. आम्ही म्हणतो भगवंत सन्मुख आहे, पण आम्ही खरं विन्मुख आहोत. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, भगवंताच्या सन्मुख होणं म्हणजे भगवंताच्या समोर आपल्याला थांबता येणं. यासाठी शांती समाधानाची आणि प्राप्ती होते. आणि मनशक्ती ही प्रबल आहे. ही शक्ती भगवत चरणीत अर्पण झाली तर याचा अभ्यास आहे. आता कसा म्हणताय मन बुद्धीचं उदाहरण देतो. वारकरी संप्रदायामध्ये मामा दांडेकर नावाचे गेल्या शतकातली एक विभूती होऊन गेलेले, फार अधिकारी होते. तर ते तिथे SP कॉलेजचे पुण्यातल्या प्राचार्य होते. जोग महाराजांचे अनुग्रहित होते, वारकरी संप्रदायातले. आणि त्यावेळच्या काळामध्ये एक धारणा अशी, ब्राह्मण त्यात नाही आणि ब्राह्मण, पण त्यांनी सगळा समाज बरोबर घेतला होता. पांढरपेशी वर्गही त्यामध्ये त्यांनी आणला होता. त्यांना एकदा प्रश्न विचारला, मामा तुम्ही पंढरपूरला जाता, आणि खरं आम्ही ती पाहिलंय बरं का, म्हणजे असं नाहीये की त्याने आता तुम्हाला कोणालाही कळणार नाही पंढरीचं रूप पाहिल्यावरती. घाणीचं साम्राज्य काय होतं मी वर्णन करायला बसलेलो नाही, माहिती एवढंच एका वाक्याचं. ते म्हणाले, का हो मामा तुम्ही कसे जाता, तुम्हाला कसं काही वाटत नाही, किती घाण असते, किती काय असतं, काय बघता. मामांनी उत्तरच दिलं नाही, ते आपले गेले. आणि हा अभ्यास आहे, आणि हा आपल्याला सहज करता येण्यासारखा आहे. मी त्यांच्या मुखातले शब्द सांगतोय. 2-3दा ऐकलं. मामा म्हणाले, तुम्हाला काय वाटतं मी तिथे घाण बघायला जातो का, मी जातो त्या पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायला जातो, स्पर्श करायला जातो. मी काही ते घाण मला दिसत नाही का, अहो स्थूल रूपाने दिसेल, पण माझं मन बसत नाही तिथे. आमचं सगळं तिथे मन बसतं. मन अर्पण करणं म्हणजे त्याच्याकडे गेलं लक्ष तरी ते नाही बसता कामा परत तिथे. आणि होत नाही का, होतं. घरातल्या एखादी वस्तू बघा तुम्ही कुठेतरी ठेवता, आणि वेळ आली शोधायला लागलं की सापडत नाही. का नाही सापडत, कुठे मीच ठेवलं मला सापडत नाही. मग काही वेळ मी बघतो, काही वेळ गेला की बघतो तर ती वस्तू मग मगाशी पाहिलं तेव्हा नव्हती ना, आता कुठली आली, कारण तुमचं मन डोळे चित्त दुसरीकडे शोधताय, वस्तू तिथेच आहे. हे मन देणं कोणाला द्यायचंय, ध्येयाला असेल तर ध्येय बरोबर नाही तर तुम्हाला लांब जावं लागत नाही. पण इकडे मात्र तुम्हाला लक्ष अशा पद्धतीने ठेवलं की प्रभूचे चरणच दिसतील, आमचा रामराया दिसेल, तो उभा असलेला दिसेल. म्हणून आमच्या समर्थांना पांडुरंग का दिसला, राम, कारण त्यांचं लक्ष रामावर आहे. त्यांनी रामाच्या रूपात दर्शन दिलंय, नरहरी सोनाराला शिवाच्या रूपात दिलंय. समचरण सुंदर कासे कसिला पीतांबर. नाथ महाराज सांगतायत समचरण सुंदर.
सहस्रदीपे उजळली प्रभा, जैसी आली गगनाला शोभा. हे तेच त्यांना दिसतंय, मला का दिसू नये? अरे जाऊ देत, तो एक क्षण अर्धा निमिष ते चरण धरायला मिळतात ना. धरा, पाठीवर धपाटा मारला तरी खा, पण त्याचे चरण नका ना सोडू. आम्हाला जास्त कळते, अंगाला हात लावायचा नाही. झालं, तोपर्यंत गेले चरण पुढे. तुम्ही काळच वेळच तसा आलाय, काय करणार? आळंदीमध्ये मी बघितलंय विश्वस्त असताना, रोज 25,000, 30,000, 40,000 लोक दर्शनाला. कशी दर्शन होणार? काही लोकांना तेच करावं लागतं, चला चला. अरे त्यातल्या त्यात स्पर्श दर्शन व्हावं म्हणून सगळ्या उपाययोजना केल्या आम्ही. आणि आता फक्त लोकांना दर्शन. वा, चला. एकादशीला 70-75 हजार लोक, कसं होणार दर्शन? 3 मजली इमारत बांधली, मधून त्यांना मार्ग काढून दिला, प्रत्येकाला दर्शन तरी होऊ दे. पण आम्ही त्यातही लबाड्या, काय करावं? असो, तर त्याप्रमाणे आपल्याला पाहिजे, हा अभ्यास आहे शेवटी. आणि म्हणून या ठिकाणी एक विचार त्यांनी पुढे सांगितला. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवे वस्ती कीजे. समर्थ म्हणतात, हे मना, इथे सर्व प्रकारचं सुख मिळतं रे. त्या ठिकाणी आदराने, प्रेमाने लक्ष म्हणजे ध्येय कर, की निश्चितपणे दृढतेने लक्ष ठेव. आणि विवेकाने तू मनाच्या वृत्ती कल्पना टाकून दे. आणि मतितार्थ, चांगल्या कल्पना म्हणजे मनोवृत्तीचा स्वीकार कर, म्हणजेच तू भगवंतापाशी, राघवापाशी वस्ती करू शकशील. कल्पना मनात आणू नको, विकार मनात आणू नको, पण निश्चयात्मकतेने यासाठी महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये तुझं ध्येय लक्ष निश्चित करतो. काय मी बघायचंय? जपच करायचंय, ध्यान करायचंय, काय मी निश्चित काय करायचं? हे ध्येय तू तुझ्या साधनेतलं निश्चित ठेव म्हणतायत. मना पाविजे, तू काय निश्चित करणार सुखासाठी? अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, तू तिथे लक्ष केंद्रित कर. मग काय होतं त्याच्यामुळे? सर्व प्रकारचं सुख कुठं मिळतं? त्या ठिकाणी निश्चलपणे राहा. सर्वही सुख जेथे, तिथेच तू राहा ना. कशाला शोधाशोध करतोच इकडे तिकडे तिकडे? आणि पुढे म्हणाले, विवेकात एक शक्ती आहे, या शक्तीच्या साहाय्याने तू मनाच्या सर्व प्रकारच्या वृत्तीचा त्याग कर. सर्व प्रकारच्या वृत्तींचा तू त्याग करून टाक रे. चांगलंही नको, वाईटही नको, काहीच नको. मग हवंय काय म्हणाल? भगवंताचं रूप, भगवंताचे चरण, भगवंताच्या लीला. काय आवश्यक होतं? बघा तुम्ही, काय वैशिष्ट्य आहे. प्रभूच्या सान्निध्यात कोण आलाय? गुहक आलाय, तो कोळी आहे. गुहकाच्या शबरी आली आहे, सगळे भिल्ल लोक आलेत. तुम्ही चित्रकूट बघा, म्हणजे कळेल लक्षात येईल काय परिस्थिती होती. प्रभू भगवंताच्या सान्निध्यात मानव आलाय, दैत्य आलेत, गायी आल्यात, गुरं आलेत, पशुपक्षी आलेत, रामाच्या सान्निध्यात आलेत. पण मिळवलं काय? त्यांनी कसलाही हा भाग केला नाही,
पण हा प्रभू आहे, मला त्याची सेवा करायची आहे. पंचवटीमध्ये राम जातायत गोदावरीवर स्नानाला, पायाला लागतंय हो त्यांच्याकडे. मोरांनी पाहिलं, सगळ्या मोरांनी ठरवलं की रोज 2-2, 4-4, 5-5 मोरांनी जायचं, तुई नाचायचं, पिसं पाडायची आणि त्या पिसावरनं आपल्या प्रभूंनी, लक्ष्मणाने सीतामाईनी जायचं. गेलेत. शेवटी रामाने त्यांना सांगितलं, अरे माझ्यासाठी इतकं करता, मला कळतंय बरं, पण एक सांगतो रे, आत्ता तुम्ही जरी माझ्या पायाशी येत असला राहिला, तरी मी पुढल्या अवतारात तुम्हाला माझ्या मस्तकावर धारण करेल. आणि म्हणून आमच्या प्रभूंनी, भगवंतानी त्या पिसाला, मोराला मस्तकावर धारण केलंय. लक्ष दे. जे समर्थ म्हणतायत, ठेविजे लक्ष तिथे. प्रभू आहे समजलंय. अरे आम्हाला समर्थांसारखे महात्मे, स्वामींसारखे महात्मे सिद्धर्शन सांगतायत ना, मग आम्हाला वाटत नाही का असं? आमच्यात कधी व्हायचं परिवर्तन? मना पालटी, जे पालटी म्हणजे परिवर्तन करा, छान परिवर्तन करा. क्रिया पालटा म्हणजे तुम्ही आज जी क्रिया करताय ती लक्ष ठेवून भगवंताशी करायची. एक नेम करा, एक, पण तो शेवटपर्यंत राहील असा झाला पाहिजे. काय नेम? साधा सांगतो बघा, तुम्हाला जमलं तर. मागे सांगितलं की जे मी खाईन ते देवाला समर्पण. मग चहा द्या, दूध घ्या, कॉफी घ्या, जे असेल ते त्याला समर्पण, मग मी घ्यायचं. मग तो देवाचा प्रसाद असतो. अहो, ही भावना आहे का? विठू घे ओन ओनच गोड लागे हा, विठू घे ओन ओनच तनुरोप ममतावारी, घालून षडरी पासून वारी, दल आणि तमोदे गे विठू घे ऊन ऊनच. क्रोधाग्नी प्रज्वल बहुत, काम सरपण सारी त्यात, शांती पात्र ठेवित दहा, विठू घे ऊन ऊनच. प्रेमाचे मी घालोनी पाणी, मद मत्सर उकळी आणि, टाकीच हा साखर मोआ, विठू घे ऊन ऊनच. अहंकार घालूनी दूध, गाळणी गाळी सद्बोध, आणि लामी प्रभुजीच, विठू घे ऊन ऊनच. विठू जरी निश तब पद कमला, विठू जरी निशे तब पद कमला, मोद अतिशय हो हृदयाला, होता शंकर सुत तवच, विठू घे ऊन ऊनच. गोड महा लागे हा, विठू घे ऊन ऊनच. काय झालं ह्याच्यामध्ये? का देऊ नये आपण? द्या ना, तुम्ही द्या, इतरांना द्या, या भावाने द्या. आमचं सगळं भगवंताला असं समर्पण आहे. चहा आहे, कॉफी आहे, दूध आहे, लोणी साखर विठूजी घेई, नवनीत मंथुनी काढिले, लोणी साखर विठूजी घेई, नवनीत मंथुनी काढिले, संसार सागर डेरा बरवा, शांती विरजण शोभले, लोणी साखर विठूजी घे,
नवनीत मंथुनी काढिले. मन नरविने नाम रज्जुने भक्ती ताका घुसळिले. लोणी साखर विठुजी घेई नवनीत मंथुनी काढिले. सार लोणी जप तप साखर प्रेमाने मी आणिले. लोणी साखर विठुजी घेई नवनीत मंथुनी काढिले. हे जे आपल्याला द्यायचं, आम्ही संवेदनशील बनलं पाहिजे. कुठल्या गोष्टीसाठी? केवळ भगवंतासाठी. आम्ही आमच्या नात्यात आणि आजूबाजूतच संवेदनशील. हा मला हा बोलला, तो मला तो बोलला, गेले मुसळकेरा. निश्चय करुनी शंकर सुततव अनुदिन नमितो पाऊले. लोणी साखर विठुजी घेई नवनीत मंथुनी काढी. देशपांडे, तुम्ही समोर आहात म्हणून आठवण झाली म्हणून सांगतो लोणी साखरेवरनं. स्वामी एकदा होते इथे दिवाळीच्या वेळेला. आमच्या आजीने सांगितलेली आठवण, मी काही पाहिला नाही बाबा. आजी म्हणाल्या, अरे श्रीधर, असं जाऊ नकोस रे, आता दिवाळीचा दिवस आहे, चल. म्हणाले, आपण आज तेल लावून देवमाकडून तेल लावून हे करून अंघोळ, गरम पाण्याचे 2 तांबे घे आणि मग काय तुला गार पाण्याने करायचे कर. माझ्या आजोबांना ते म्हणाले. जेव्हा मला एक वाटीभर, चमचाभर ताक, लोणी आणि ताकाची मला गरज होती, पोटात दाह व्हायचा कष्ट, तेव्हा काही मिळालं नाही. आणि आता मला सगळं मिळतंय, ते मला नाही मिळत आहे, माझ्या भगवी वस्त्राला त्याची किंमत म्हणून आहे. आठवण झाली. काय स्थिती झाली असेल मनाची. आजींच्या माझ्या डोळ्यात पाणी यायचं. काय बोलू मला. हे त्याच्यामधलं भावच आहे ना व्यक्त होणार, आम्ही ते समजायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतोय की हे तुम्हाला आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि अशा प्रकाराने विवेकाची वृत्ती बदल करायचा आहे आणि इतकं संवेदनशील व्हायचं की सगळं हे बघा, लोक म्हणतील वेड लागलं, बर का, म्हणू दे. ते वेड लागण्यापेक्षा हे वेड बरं ना. भ्रमिष्ट म्हटलं चालेल ना, पण हे वेड लागलं तर काय वाईट आहे? कोण म्हणणार आहे? समर्थ सांग, आम्ही वेडे पिसे झालो म्हणून तर हा मार्ग मिळाला आपल्याला. इथे 400 वर्ष झाली तरी सुद्धा आपण इथे छान राहू शकतोय, बघू शकतोय. काय जीवनाचा त्याग असेल त्या समर्थांच्या. हाही तो विचार आहे. पालखी यायची आहे ना, हा ये मग घ्यायला हरकत नाही. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती की जय. श्रीराम समर्थ म्हणतायत, हे मना, आतापर्यंत तू सौख्यासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी खूप खूप भटकंती केलीच बाबा, पण येथे तुला काही मिळालं नाही. यात तुझे केवळ श्रमच झालेले. आता तरी म्हणजे अंतरा बोधवीजे, अंतरा म्हणजे अंतःकरण, अंतःकरणाला आता तरी काहीतरी समजावून सांग. बरं वाईट, चांगलं वाईट ओळख, चांगलं वाईट, धर्म अधर्म हे विवेकाने ओळख म्हणाले. आणि भगवंताशी म्हणजे राघवाशी वस्ती कर.
जे राघव म्हणजे फक्त एक रूपात्मक नाही, तर भगवंताचे राघवाचे विचार ज्याच्यातनं येतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. ते सगळं बघ. ह्या संतांनी काय केलंय, म्हणजे इथलं समर्थाच्या ह्याच्यात बघता समर्थांनी कसं केलंय, मी काय करायला पाहिजे. किती ठिकाणी समर्थ काही वेळेला क्रोधितही झालेले आहेत, पण त्याचा क्रोध झाल्यानंतर त्यांच्या क्रोधाचा काय परिणाम केला. एका भक्तांनी एकाकडे भिक्षा मागितल्यावरती पोतेर मारलं अंगावर. आता हा शब्द कळायचा नाही सध्याच्या पिढीला, ग्रामीण भागात त्यांच्यासारख्यांना कळेल, पण बाकीच्यांना कळणार नाही. तो जे पोतेर ते समभर मावली म्हणाले, ते घेऊन गेले, रागवले नाहीत. ते स्वच्छ धुतलं, त्याच्या वाती केल्या आणि त्या दुसऱ्या दिवशी आणून दिल्या. मन पलटलं त्या स्त्रीचं, ती एका मठाची अधिपती झाली पुढे. काय अधिकार आहे, असं आम्ही कुठे चरित्रातून शिकणार आहोत का नाही, हे लक्षात घ्या. मला कोण काय म्हणेल याच्यातच माझं सगळं लक्ष असतं, त्याच्याशी तादात्म्य व्हायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की बाबा, मनुष्य सदा आनंदाचा शोध घेतो. परमात्मा हा प्रत्येकाच्या खरं म्हणजे अंतरंगात असतो. आणि त्या ठिकाणी बघा, एक भावगीत आहे ना, कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राहिला उपाशी. हा भगवंत उपाशी राहिला, अर्थ तिथे तो आहे. अरे अंतरंगात डोकव रे, मला काय धरायचं आहे, मला काय सोडायचं आहे, की जेणेकरून मला भगवंतापाशी राहता येईल, त्याचा विचार कर. पालट इजे म्हणजे परिवर्तन कर, बदल कर तुझ्या मनाच्या ठिकाणी. समर्थ सतत सांगतात, मनातील अंतरंगात परमात्मा असतो, ते लक्षात ठेव आणि तिथे वस्ती कर. याचाच अर्थ आहे, मना समजून घे, राघव हा म्हणजे अंतरंगातच आहे, बाहेर शोधायचं कारण नाही. आणि तो जो तुला अंतरंगातला राघव बघायचा असेल, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, म्हणजे मनुष्याला वस्तुपाठ, स्थलपाठ, व्यक्तिगत समाधान जो पाहतो, भ्रमंती चालली आहे, ते केवळ श्रम आहेत. त्यासाठी तो अंतरंगातल्या रामापाशीच वस्ती कर, हा बोध त्यांनी सांगितला. यात प्रयत्न आहे, एक दिशा देत आहेत समर्थ. किती किती मार्गाने, बारीक 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 मार्गाने सांगतात, अरे असं कर, अरे असं कर, ते तू हे कर. संबंध मनाच्या श्लोकात जवळजवळ 37-38 विषय आहेत बरं का, नुसतं नाही आहे. पाठांतरासाठी नाही दिलेलं, ते बोधविण्यासाठी. जे बोधवणे म्हणजे मनात परिवर्तन होण्यासाठी, मनुष्याच्या मनामध्ये परिवर्तन होण्यासाठी. आणि म्हणून ही ते ध्येय निश्चित हवे, दिशा हवी आहे, हे समर्थ देत आहेत. याचाच अर्थ दुसरा, सत्कर्मात राहा, संत संगतीत राहून श्रवणादी साधन करून कर्मही करावं. नुसतं साधन वरवर करून चालत नाही. कसं करायला पाहिजे, खाण्याच्या पदार्थातनं कळेल. जिलबी जशी पाकात मुरताना अंतर्बाह्य पाक मुरावा लागतो, तरच त्याचा स्वाद येतो, गोडी येते, रंग येतो, माधुर्य येतं. मग आमची साधनं अशी मुरायला नको का? आणि यासाठी सर्वांचा आदर करता आला पाहिजे. शास्त्र सांगते, नानु अध्यायात बहुना शब्दान वचो विबलपनम हित. म्हणजे सर्वत्र वाचलं, पुष्कळ बोललं, तर अंतरंगात उतरलं नाही, तर ते केवळ श्रम होतात. श्रम आणि कष्ट यात फरक आहे. श्रम हे स्वीकारलेले असतात,
आणि जे लादलेलं काम असतं ते कष्ट असतं. लादलं असतं त्याचे कष्ट होतात, श्रम होत नाहीत. पण जो जीव मनापासून करतो ते बरोबर कष्ट असतात, श्रम असतात. हे श्रम नको करूच म्हणतायत ते. आणि म्हणून मन सतत नवनवीन शोध घेत असतं. काय हिताचं हे समजलं पाहिजे, काय जीवाला आकर्षण आहे, निराळेपण आहे, अप्रगल्भता आहे. त्यामुळे हा सगळा अपव्यय चाललेला आहे, व्यर्थ जातो वेळ. भगवंताची ओढ म्हणजे प्रेम लागतं, ती भक्ती म्हणजे राघवाची वस्ती करायची आहे. वास्तविक संत सांगतातच आपल्याला शेवटी, पण या वेळेला सांगतात, सगळं झालं, परिपक्वता आली की ठाईच बै सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बै सोनी करा एक चित्त. आधी केलं असेल तर शेवटी येईल ना, मग नाही तर कसा येईल तो. आणि यासाठी समर्थ आपल्याला सारखं सांगतात, राघवाच्या ठिकाणी वस्ती कर आणि मग त्या ठिकाणी तुला हे सगळं समजू शकेल आणि स्थिर करावं आणि आनंदाची अनुभूती घ्यावं. पुढे समर्थ म्हणतात, बहुतावरी हेचे आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ तो तोडी रे, ब्रीद गाजे मना सज्जना वस्ती, राघवी वस्ती की जय. या पालुपदातला हा अखेरचा श्लोक आहे, म्हणून घेतो आणि थांबतो. मना सज्जना वस्ती की जय याचा धारेतला हा अखेरचा श्लोक. मना तू पुष्कळ म्हणा, तर तुला मी पुष्कळ सांगितलं. आता यात तू एक कर, रघुनायकाला आपलंसं करून घे. आपलंसं करणं म्हणजे आपले पण वाटणं, आत्मीयता हा अर्थ आहे. अरे तो तर दिनांचा कैवारी आहे, हे करणं म्हणजे त्याचं ब्रीद आहे. तेव्हा तू त्या राघवापाशी वस्ती कर. हे म्हणा, तुला मी निरनिराळ्या पद्धतीने जरी सांगितलं असलं तरी आता मर्यादा आहे. भगवंताला आपलंसं कर म्हणजे काय, ते फक्त भगवंताला जे आवडतं ते कर. मला आवड नाही, आपली आवड नाही, भगवंताची आवडते आपण कर. हे बघा, जेव्हा प्रथम लग्न आयुष्यात माणसाचं, पती स्त्री पुरुष कोणाचं लग्न झाल्यानंतर कसं असतं वातावरण, दोघंही मना आपलं आपलं डोकं कोणाकडे बघू नका, की आपण एकमेक जण प्रत्येकाला बरं वाटावं असं वागत असतात. आपले पण त्यावेळेला तिथे आवड नसते आपली, सगळी वादळं पुढे सुरू होतात. आणि मग गरम वारे गार वारे वाहू लागतात, कारण त्याच्यामध्ये मी आणि तू येतो. पण पहिल्या काळात काय होतं, मग तेच नातं आम्ही भगवंताशी जोडायचं, त्याला आवडेल ते करायचं. अरे तो माझ्यासाठी करतोय, मलाही केलं पाहिजे. खरं सांगू काय, आपलं कोणीतरी वाट पाहणारं असलं की जीवाची ओढ लगेच जायला लागते तिकडे. हे जर व्यवहारात आहे तर मला असं वाटत नाही का माझा राम तिथे वाट बघत असेल. मला इथे येताना नेहमी वाटतं, माझे स्वामी आज माझी वाट बघतायत, मला जायला पाहिजे, मी जाणारच आहे. हे जे ओढ आहे ना, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसे तुझे गोडी लागो मज, विठ्ठला तैसे तुझे गोडी लागो मज. हे भगवंता तुझी ओढ कशी आहे, परिमळाला परिमळाचं म्हणजे सुगंधाचा भ्रमर जसं ओढ घेत असतो, तशी मला ओढ लागू देत रे.
पण ते घेण्यासाठी माझं घाणेंद्रिय स्वच्छ पाहिजे. आणि यासाठी त्या ठिकाणी बघायचं आहे. तेव्हा श्रम हे ते सांगतायत, आवड राघवापाशी ठेव. म्हणून जनाबाई म्हणू शकते, हृदय बंदिखान केला आत विठ्ठल कोंडीला. यासाठी समर्थांनी या पंचकामध्ये म्हणजे 38 ते 42 श्लोकामध्ये भगवंतापाशी राहण्याची आपल्याला युक्ती दिलेली आहे. ती युक्ती काय दिली? 38 मध्ये ते सांगतात, साधकांचा भगवत भाव उत्कट झाला पाहिजे. जाता जाता येता येता नको. जाता जाता उत्कट भाव झाला पाहिजे. मला भगवंत भेटावा किंवा मला त्याचं दर्शन किंवा त्याच्या सान्निध्यात मला राहता यावं. दुसऱ्या ठिकाणी मनाने निश्चयात्मक राहायला पाहिजे. निश्चय करायचा. आणि म्हणून नेहमी सांगितलंय, नेम थोडा करा, निश्चयपूर्वक थोडा चालेल, जास्त काही करू नका. कारण मला माहिती आहे, अहो गतिमान जीवन झालेलं आहे. मी जरी सांगितलं तुमच्याही मनात असलं तरी प्रॅक्टिकलमध्ये आचरणामध्ये येणं अवघड आहे. आणि म्हणून मी सांगितलं थोडा करा, पण तो असा झाला पाहिजे की तो कोणत्याही गोष्टीत कटाक्षाने घडला पाहिजे. तिसरी गोष्ट त्याच्यात, तसं श्रवण आणि मनन घडलं पाहिजे. पुढे म्हणतायत ते की या ठिकाणी जर पाहिलं 39 मध्ये, तर समर्थ म्हणतात, चंचलपणा, संकल्प, विकल्प सगळं सोडून दे. संभ्रम, याचा दुसरा अर्थ त्याचा, संभ्रमित होऊ नको. आज हे करू का, ते करू, उद्या ते करू का, परवा ते करू, नाही, तसं संभ्रम निर्माण करू नको. 41व्या श्लोकात म्हणतायत, मनासाठी निष्ठा, मना तुझ्या ठिकाणी निष्ठा हवी आहे, श्रद्धा हवी आहे, एकाग्रता हवी आहे. त्यातून मनन घडलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त स्थिर झालं पाहिजे. 42 मध्ये सांगतात, भगवंत राम हा दिनांचा सखा आहे. आणि हा सखा असल्यामुळे ते सख्यत्व त्या ठिकाणी व्यक्त केलंय. भक्ताला काही झालं तर परमात्म्याच्याही डोळ्यात पाणी उभं राहतं. हा भाव आमचा प्रगट झाला पाहिजे. कसा, ते उदाहरणांनी सांगतो, हा विषय पूर्ण करतो. म्हणून भगवंताशी नातं कसं जोडायचं? सखा बनून, संबंधी बनून, स्वामी म्हणून आणि सर्वस्व म्हणून. हे जर नातं 4 प्रकारांनी जोडलं ना की राघवाशी वस्ती झाली. आणि मग तो ब्रीदाचे तोडर, तोडर म्हणजे काय? हातातला पायातला दागिना. पूर्वीच्या काळामध्ये जाणवत होता, आता या आधुनिक विचारांमध्ये वेगळं, आम्ही तो अनुभवलेलं आहे म्हणून बोलतो. पायामध्ये लहान मुलाच्या वाळे घालायचे, थोडेसे जाडसरच असतात. का? ते जडत्वानी ते बाळाचे पाय सरळ राहून तो उभा राहायला मदत होते. हातातल्या मनगट्या काय आहेत? मनगट्या म्हणजे काय? ते तोडर आहे. म्हणजे काय? घट्ट झाली पाहिजे ती मनगट, उगीच नाही आहेत. सगळ्या दागिन्यांचे अर्थ आहेत आपल्याकडे, पण आपणच आपलं सगळं सोडलंय. त्याला काय करायचं? आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं, ते सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि हे केलं की त्या ठिकाणी तुम्हाला, त्या ठिकाणी हे सगळं प्राप्त होऊ शकतं. आणि त्या ठिकाणी रक्षण करता परमात्मा आहे, दीन दुबळ्यांचा आहे. आणि याच्यातूनच हे 5 भाव श्लोक व्यक्त होत, 5 श्लोकातनं हा भाव व्यक्त होतो. मग आम्ही संवेदनशील कसं पाहिजे? एक उदाहरण देतो आणि माझी सेवा थांबवतो. एकदा गोलोकामध्ये आमच्या भगवंताची आणि राधेची भेट झाली. काय म्हणाले माहिती का? कृष्ण म्हणाले,
राधे, अगं बरं झालं भेटलीस. किती दिवस माझ्या तुला भेटावं मनात होतं, पण भेटच झाले नाही. राधा म्हणाली, द्वारकाधीश, हे शब्द पाहिल्यावर कृष्ण गडबडले. जी कान्हा म्हणणारी, जी कृष्ण म्हणणारी आज मला काय म्हणते, काहीतरी गडबड झाली आहे म्हणाले. आणि खरंच सांगू का राधे, अगं खरंच जमलं नाही. हा सगळा विश्वाचा व्याप, हे सगळं रांके लावण्यातनं वेळ गेला, मला नाही जमलं. पण मी एक सांगू का, मी जेव्हा एकटा बसायचं आणि तुझी आठवण झाली ना, की माझ्या डोळ्यातनं पाणी यायचं. राधा म्हणाली, असं व्हायचं? मला तुझी आठवणच आहे, पण पाणी बिणी यायचं नाही माझ्या डोळ्यात, अजिबात नाही. का ग म्हणाले. नाही, कारण तू असा आहेस की त्या पाण्याच्या धारेबरोबर माझ्या डोळ्यात बसलेला तू निघून जाशील, म्हणून मी पाणी कधी येऊन दिलं नाही. ही संवेदना, प्रेमाची संवेदना काय ती सांगतोय. म्हणून मी कधी पाणीच येऊन दिलं नाही. तुझ्या येत असेल येऊ दे, पण काय रे, यमुनेचं पाणी प्यालास गोड, आणि शेवटी मात्र तू समुद्राला खाऱ्या पाण्याला मिळाला. कसला रे पुरुषार्थ तुझा. यमुनेच्या पाण्यावर तू वाढलास, गंमत बघा, आणि समुद्रामध्ये जाऊन तू तिकडे हे झालास. काय तुझं मोठेपण, तुला लोक मोठं म्हणतात, मान्य, केलंस तू चांगलं, गीतेचा उपदेश केलास, चांगलं केलंस. कसलं रे कर्तृत्व तुझं. तूच होतास ना, तुझंच सैन्य 18 औक्षण्य होतं ना, एकटा अर्जुनाकडे थांबलास ना. ज्या सुदर्शन चक्रावरती तो आमच्या गोकुळाला उचलून दिलं, एका करंगळीवरती गोवर्धन उचलला, आणि त्या हातातल्या सुदर्शन चक्राने तू 18 अक्षण्य सैन्य नाहीसं केलं. तुला वाटलं नाही काही, काय बोलावं. भगवंताला विचार आहे. म्हणशील मला माहिती आहे पृथ्वी मातेचं काम करायचं म्हणून केलं, पण तू पालटू शकत होता. माझ्या समर्थांनी आपल्या हे पालटणं म्हटलंय, तू ते बदलू शकत होतास. म्हणूनच गांधारीने शेवटी शाप दिला, माझ्या कुळाचा नाश झाला. तुझ्यात ताकद होती कृष्ण, तू परिवर्तन करू शकला असतास, पण तू केलं नाहीस, तेव्हा तुझ्याही कुळाचा नाश होईल. तो इकडे पलटणं, तीच ते सांगते, तू पलटवत शकत होतास, का केलं नाहीस. पण एक गोष्ट सांगते म्हणाले, तू पृथ्वीवर कुठेही जा, तुझ्या गीतेचा उदो करतील, तुझं लीलांचा उदो करतील, पण भूतलावर एकट्या रामाला, एकट्या सीतेला, एकट्या कृष्णाला कोणीही वंदन करणार नाही. सीतावर रामचंद्र की जय. राधा राणी सरकार की जय. रुक्मिणी मातेचं नाव घेणार. पण तू हे केलंस, हे शल्य मला. हे कोण बोलू शकतं. संवेदनशील अंतःकरण. आणि म्हणून आपलंही कसं झालं पाहिजे यासाठी विचार फक्त मांडला. सगळ्यांना भगवंताची प्राप्ती हो, समर्थ म्हणतात तसंच प्राप्त हो, अशी प्रार्थना करून ही मी सेवा पूर्ण करतो. समर्थ सेवा मंडळाचे सगळ्या रामदासी लोकांचं आणि योगेश बुवांचं आणि सर्वांचं मी आभार ऋण व्यक्त करतो. स्वामींची सेवा या भूमिकेने माझं या ठिकाणी आहे. आता ही सेवा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत व्हावी. काय त्याची इच्छा असेल तसं घडेल, तो काही विषय आपल्या हातातला. एवढं म्हणून मी सेवा संपवतो. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल.
कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान प्रभु रामचंद्र महाराज के जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ